नगर परिषदेच्या हद्दीतील जमा होणारा ओला कचरा, सुका कचरा नगर परिषदेच्या घंटागाडीने जमा करून तो टेंबूखेडा मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नेला जातो व तिथे त्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते। या कामासाठी नगर परिषद वरुडच्या वतीने चंद्रपूर येथील ठेकेदाराला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा कंत्राट देण्यात आला। तेथे दररोज शेकडो क्विंटल कचऱ्याची विल्हेवाट लावल्या जाते। त्यासाठी येथे दररोज 10 ते 12 मजूर कंत्राटी पद्धतीवर काम करतात, परंतु त्या कंत्राटी मजुरांना अत्यावश्यक त्या सुविधा पुरवल्या जात नसल्याची वास्तविकता आहे। विशेष म्हणजे आता संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार घातला असून त्यामध्ये कोरोना व्हायरसने बाधितांची संख्या देशामध्ये शेकडोच्या संख्येने वाढत आहे। कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी उपाय म्हणून सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ धुणे, खोकलताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल बांधणे आदी नियमांचे शासनाच्या वतीने पालन करण्यासाठी सांगितले आहे। अशा कोणत्याच प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाही हे विशेष। या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात विहीर आहे, त्या विहिरीला पाणी सुद्धा आहे। विविध ठिकाणी नळाच्या जोडण्या सुद्धा केल्या आहे, परंतु नळाला पाणी नसल्यामुळे व विहिरीच्या पाण्यामध्ये गाळ प्लास्टिक पन्न्या पडल्या असल्यामुळे या सर्व गोष्टी पांढरा हत्ती ठरल्या आहे। तर कंत्राटदार चंद्रपूरला राहत असल्यामुळे मजुरांना अत्यावश्यक सोयी सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरत असल्यामुळे नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील मजुरांच्या व्यवस्थापनाचे वाजले 3-13 ही म्हणण्याची वेळ आली आहे। मजुरांना योग्य त्या सुविधा पुरवल्या जात नसताना नगरपालिका प्रशासन करते तरी काय असा प्रश्न युवा सेना उपजिल्हा प्रमुख धीरज खोडसकर यांनी विदर्भ न्यूज समोर केला आहे। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।